आता इथे एक फोटो मी दिसत आहे पहा. एक्झाम्पल ऑफ ह्युमन ऑरा बद्दल दिला आहे. ते दोन व्यक्ती आहेत, दोघांचा फोटो दिलेला आहे. एका ह्याच्यामध्ये जी ऑरा आहे ती पूर्णपणे कशी आहे, डिस्टर्ब आहे. लेफ्ट हँड साईडची ऑरा पूर्णपणे डिस्टर्ब ऑरा आहे. ठीक आहे, जिथे बिफोर लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची जी ऑरा आहे, जिच्यावर आफ्टर लिहिलेलं आहे, ती पूर्णपणे ब्राईट ऑरा आहे. हे काय आहे, दोन्ही ऑरामध्ये पडलेला फरक. एक वीक ऑरा, एक ब्राईट ऑरा. जितकी वीक ऑरा राहील तितक्या प्रकारची निगेटिव्हिटी, दोष, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम, अडथळे, संकल्प शक्तीची कमतरता, सतत सतत बिमार पडणे, या सगळ्या गोष्टी ह्या ऑरामध्ये येऊन जाते. है ना? तर आपल्याला हीच ऑरा समजून घ्यायची आहे एक्झॅक्टली काय असते. प्रत्येक देवाच्या माग जर आपण पाहिलाय तर काही ना काही फोटोची सर्कल केलेली आहे. हे सर्कल काय सांगून राहिले, की प्रत्येक व्यक्तीची, त्या देवाची काहीतरी विशिष्ट ऊर्जा आहे. आणि ऑरा जेव्हा चेक केल्या गेली 1988 मध्ये, जेव्हा ऑरा चेक केल्या गेली तेव्हा त्याचे कलर सहित त्यांचं व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी नोट डाऊन केल्या गेल्या. आता ही गोष्ट, आता हा जो आहे त्याची फोटो आहे ना, हे जास्तीत जास्त 20 ते 25 वर्षा पहिलेचे फोटो असतात. खूप झाले, नाही तर आताची सध्याची सुद्धा राहू शकते. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे रिअल इमेजेस आहे. ह्युमन ऑराचे रिअल इमेज, हे खरोखरची माणसं आहे. है ना? ही जी लेडीजचा तुम्ही ऑरा पहा, हा ब्ल्यू, व्हायलेट ब्ल्यू, वरच्या बाजूनी पिवळा, बाहेर बाहेर हिरवा. त्याच्यानंतर हा एक आहे ज्याच्यामध्ये रेड आणि व्हायलेट कलरची एनर्जी खूप जास्त आहे. हे दोन कपल आहे, यांची ऑरा आहे ग्रीन आणि ब्ल्यू कलर. आता आपण या तिन्ही गोष्टीला समजून घेऊ. आता ही जी व्यक्ती आहे ना, ही फर्स्ट लेडीज, तिचं ब्ल्यू आणि येलो ऑरा खूप जास्त आहे. ते हिचं वरचे चक्र म्हणजे स्पिरिच्युअल चक्र प्लस हिचं कोणता चक्र म्हणून आपण, अं, मणिपूर चक्र, नाभी केंद्र, हे खूप मजबूत आहे. हे जे व्यक्ती आहे यांचे कुंडलिनी जागृत आहे असं म्हणू शकतो आपण. मुलाधार ते सहस्रारपर्यंत डायरेक्ट कनेक्शन दाखवत आहे, एकदम वरचं व्हायलेट लाईट आणि एकदम रेड लाईट. आणि हे जे दोघं जण आहे हे प्रेमात आहे सध्या. तर एकदम यांच्या जीवनात हार्ट, हिरव्या कलरची एनर्जी क्रिएट झाली आहे. हिरव्या कलरची एनर्जी ही तुमच्या हार्ट चक्र दाखवते, ही प्रेमाची भावना दाखवत आहे. प्लस ब्ल्यू कलरची पण एनर्जी जास्त आहे, त्याच्यामुळे यांचा स्पिरिच्युअलिटी का पीस मध्ये आहे, खूप शांततेत आहे. हं? तर हे रिअल इमेजेस आहे. ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आजच्या कंडिशन मध्ये कॅमेऱ्याद्वारे हे फोटो घेऊन त्यांचे कलर चेक केल्या गेले, तर जुन्या काळातल्या लोकांना कसं समजलं की प्रत्येक व्यक्तीच्या मागे, संताच्या मागे, देवी देवतांच्या डोक्याच्या मागे आपण एक विशेष कलरचे चक्र आपण बनवले पाहिजे, त्यांच्या डोक्याच्या मागे आपण प्रकाश दाखवला पाहिजे. है ना? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपले जुने लोक, संत लोक किती दूरदृष्टीचे होते, किंवा त्यांच्याकडे किती दिव्य दृष्टी होती की ते लोकांचे एनर्जी सर्कल पाहू शकत होते. बरोबर आहे. सेम लेवलची एनर्जी उघड्या डोळ्यानं, म्हणजे आता उघड्याच डोळ्यानं म्हणलं लागेल हे, मी पण चेक करतो. बरोबर आहे. पण ह्या कंडिशन मध्ये काय होते, की व्यक्तीकडे खूप वेळपर्यंत टक 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 पाहत राहा लागते. है ना? आणि त्याचे व्हायब्रेशन, त्याची फिलिंग्स चांगली येत नाही ना, म्हणून हे त्या प्रकारची एनर्जी चेक करणं हे प्रयोग करत नाही.